क्वार्टर फिनालेचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सी पॅनल मधला, जिथे एका बाजूला जावेद इलेव्हन ब्लू स्टार ब्लू बर्ड विक्रोडी, तर दुसऱ्या बाजूला शुभमेट घनसोली माजी अंधेरी. दोन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला दिवेश नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय पाण्याची बॉटल दे ना त्याला. एक बॉक्स आहे रे नवीन बॉलचा. चालला तू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. फलकाचा विचार केला श्री गणेश मात्र सिंगलने आपण पाहतोय. यावेळेस वाईट चेंडूचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. बॅकवर्ड वरती पंच केला. रनआउटची संधी आहे. जावं लागेल दिवेशला. बॅक टू द पवेलियन. गॉन. विकेटचं पतन आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्ह केला. फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. पांचचा फटका. चेंडू निघून जातोय. दान 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 येतोय मात्र हा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. फटका चांगलाय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय भटवाडीची माऊली चषक 2024चा रणसंग्राम. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष क्वार्टर फिनाले मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस शॉर्ट अँपूलचा प्रयत्न. शॉर्ट अँपूलचा प्रयत्न. शॉर्ट अँपूलचा प्रयत्न होता.
डॉट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 7 ही आकड्यावरती आहे. सेवन ऑन द स्कोर कार्ड टॅली. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. सॅम्युअलने मात्र अर्थातच थोडीशी संधी दिली होती रोहनला माघारी परतण्याची, परंतु तो परतू शकला नाही आणि धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 8 ही आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच विकेटचं पतन झालं होतं, तेव्हा मात्र सत्यप्रकाश बाबूने चांगली कामगिरी केली होती आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच टी शर्ट जे आहे त्याच्या खांद्यावरती ट्रिपल एसच्या माध्यमातून. आता मात्र ती जबाबदारी पुन्हा एकदा घ्यावी लागणार, कारण संघ अडचणीमध्ये. मेगा क्वार्टर फिनाले आपण पाहतोय विक्रोळी बनाम आपण पाहतोय अंधेरी. इथे मात्र अर्थातच आपण पाहतोय डॉट चेंडू आहे. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू आपण पाहतोय. सत्यप्रकाश इथे मात्र अजून एक झटका. सत्यप्रकाश धावफलकाचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 8 ही आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 8 ही आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 8 ही आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमनला आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. मेगा क्वार्टर फिनाले आपण पाहतोय. इथे मात्र वाईडचा इशारा पाहतोय आपण. इथे मात्र वंडीचा इशारा आपण पाहतोय. वंडी
यावेळेस खराब चेंडू आहे. नो बॉलचा इशारा. नो +1. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती आहे. 12 या आकड्यावरती, माफ करा, 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 धावा धावफलकावरती आहेत. एकच बॉल झाला. हो एक बॉल. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एका बाजूला सुरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये ती जबाबदारी सत्यप्रकाशने घेतली होती. या सामन्यामध्ये सुरेश कुठेतरी मात्र संत गतीने उभा आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन तर चांगलंय. प्रयत्न झाले परंतु सुरेश सर्व नॉस्टेक एंड वरती सुखरूपरित्या पोहोचतोय. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम स्टॉप आपण पाहतोय. एक देखणं क्षेत्ररक्षण. स्टेट डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून जातो गोळीच्या वेगाने सीमारेषे पार. अलॉंग द कार्पेट. कार्पेटला आग लावत सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक फ्लॅग होणारे जमून पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. अमनच्या फळीतून याच प्रेशर रिलीज चौकाराची गरज होती. शुभमेट घनसोली माजी अंधेरी संघाला आणि तो चौकार आलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा क्रुशल फक्त 31 धावा धावफलकावरती ठेवल्या. त्या डावा डिफेंड केला आणि या चौकाराने धावफलक 16 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चेंडूचा विचार केला. येणार 3 चेंडू शिल्लक आहे. 3 to go. 16 धावा धावफलकावरती आहेत. अमनच्या फळीतून मात्र क्रॅकिंग चौकार कुठेतरी कमबॅक करून देणार आहे स्वतःच्या संघाला. इथे मात्र टॅप केलाय. हा सुद्धा फटका क्लिअर होणार आहे. ओव्हर द रोप येतोय हा दमदार असरदार महत्वपूर्ण चौकार. टॅपच्या पद्धतीचा चौकार. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बोल. समाज कल्याण. अंधेरी आणि आपल्याला टाइम आहे. टीम चला टीम रिव्ह्यू आपण पाहतोय. फिल्डिंग करणारा संघाचा रिव्ह्यू आहे.
चौकाराचा इशारा आपण पाहतोय आणि रिव्ह्यू लॉस्ट होताना आपण पाहतोय. ट्वेंटी ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्टेप आउट करून पुन्हा एकदा संधी फॉलो थ्रू मध्ये सिंगल हँडेड टॅकल तर केलं सुरेश सरोजोनी मात्र मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल अमनचं, कारण त्याचे 2 चौकार मात्र कुठेतरी धावफलकाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेतात. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत क्वार्टर फिनाले मध्ये आपण पाहतोय. यावेळेस एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहेत. धावफलक जपून पोहोचणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय शुभमेट घनसोली माजी अंधेरी 21 या आकड्यावर. 21 शेवटचं अंतिम षटक. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच श्री साई गुरु कल्याण बनाम रॉयल चेंबूर. रेडी राहायचे आपण. डे पॅनल मधला पहिला सामना श्री साई गुरु कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. हलक्या हाताने आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण झालंय. पॅडल स्वीप एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो+1 धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 24 या आकड्यावरती आहे. सिंगल मात्र आपण पाहतोय धावफलक जपून पोहोचणार आहे 25 या आकड्यावर. विकेटचं पतन आपण पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने कट केलं फक्त. रोहित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. धावफलक 26 या आकड्यावरती आहे. खूप काही घडताना बदलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. प्रेशर मात्र दोन्ही बाजूने आहे. येणार 2 चेंडू शिल्लक आहे. 2 to go. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस. रोहितला जावं लागेल रनआउटच्या माध्यमातून बॅक टू दी पवेलियन. धावांचा विचार केला. धावफलक 26 या आकड्यावरती आहे. 26 शेवटचा अंतिम चेंडू.
6 धावा धावफलकावरती सुरेश सरोचा विचार केला अजूनपर्यंत एकच चौकार त्याच्या फळीतून आलाय. विकेटचा होणार आहे पातान. डेंजरस शॉट. 27 धावांचा पाठलाग करायचे. चला कर्णधार श्री साई गुरु कल्याण बनाम रॉयल चेंबूर लगेच रिपोर्ट करायचे नाणेफेकीच्या कबलासाठी. श्री साई गुरु कल्याण रॉयल चेंबूर. नाण्याची पहिली बाजू आपण चाचपडते क्वार्टर फिनाले मध्ये, जिथे एका बाजूला जावेद 11 ब्लू स्टार ब्लूबर्ड विक्रोळी तर एका बाजूला शुभमेट घनसोली माजी अंधेरी. 27चा पाठलाग करायचे आपण पाहतोय. जावेद 11 ब्लू स्टार ब्लूबर्ड विक्रोळी. त्याच्या अगोदर जाऊया डी पॅनल मधील नाणेफेकीच्या कबलाकडे, जिथे मात्र 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. एका बाजूला श्री साई गुरु कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. चला कर्णधार श्री साई गुरु कल्याण. श्री साई गुरु कल्याण संघ कर्णधार मुख्य मंचावर रिपोर्ट करायचं आपण लगेचच. श्री साई गुरु कल्याण संघ प्लीज रिपोर्ट करायचं लगेचच. सर रॉयल चेंबूर संघ कर्णधार. सत्तावीस धावांचा पाठलाग करायचे. एका बाजूला कुणाल आणि एका बाजूला सॅम्युली जोडी मैदानाच्या आतमध्ये. 27चा पाठलाग करायचा आहे. 27 टू विन. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सत्यप्रकाशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरतीच विकेट करायचा होता. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला नाही. आउटसाइड सिंगल परिपूर्ण होणार आहे.
जिथपर्यंत दिवेश चेंडूला टॅकल करण्याचा प्रयत्न करेल, एक धाव परिपूर्ण होतीये. दोन चेंडूवरती दोन सिंगल आपण पाहिले. 27चा पाठलाग करायचा संथ गतीने सुरुवात तर झाली आहे. टॅप केल्या रनआउटची संधी आहे. दिवेश करतोय चुकी. जीवनदान भेटणार आहे सॅम्युअलला. चला केवळ एकच रिव्ह्यू आहे. पूर्ण मॅच मध्ये केवळ प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू भेटणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. इथे मात्र कुणाला जावं लागणार आहे. तंबूच्या आश्रयाला विकेट जाऊ आहे पतन गॉन. चार चेंडूचा खेळ झाला. केवळ 2 धावा खर्च झाल्यात आणि एक गडी सुद्धा पास झाला कुणालच्या रूपामध्ये. आता मात्र आनंद लोके पण स्वीप करायचं होतं, संपर्क झाला नाहीये. लेग जास्त बाहेर, लेग जास्त बाहेर. मध्ये ड्राईव्ह केलं. रनआउटची संधी पुन्हा एकदा. जर डायरेक्ट हिट झालं असतं चित्र बदललं असतं. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतो 4 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू. सत्यप्रकाशने काय गोलंदाजी केली. अप्रतिम देखणी गोलंदाजी अजूनपर्यंत. टॅप केलं. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. डिक्लेअरच्या माध्यमातून धावा भेटणार आहेत. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती आहे. आता मात्र समीकरण 18 चेंडू 22 ची गरज. व्हॉलंटियर्स चला मॅच बॉल आलेला आहे सर. मॅच बॉल आलेला आहे. 18 चेंडू 22 ची गरज. 18 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर दिवेशला आपण पाहतोय. क्वार्टर फिनालेचा सामना सुरू आहे. थोडस स्पीडअप करायचं. 18 चेंडू 22 ची गरज अजूनही आहे. डिपेंड करतं 12 तास 2500 8 तास 2000 हां 12 तासामध्ये माणूस वेळ होऊन जाईल कारण डिलिव्हर कुठे असतो म्हणजे ट्रॅव्हलिंग पण नाही पडत.
इथे मात्र वाईडचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. चला थोडासा अंपायरच्या मागे आपण ओढायचं नाही प्लीज. आयोजकांचा कॉल आहे, आयोजकांचा हा कॉल आहे. चला प्लीज आपल्याला विनंती आहे, थोडंसं आपण मागून लांब उभं राहायचं आपल्याला विनंती आहे. आयोजकांच्या मार्फत हा कॉल आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय कारण सुरुवात वाईडने केली दिवेशने. बॅकफूट वरती पंच केला, रनआउटची संधी, मिस कम्युनिकेशन. आनंद लोकेला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. एन वेळेवरती आपण पाहिलं पॉईंटच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला होता आणि त्याचा फायदा आपण पाहतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. सुरेशने मात्र तो क्षेत्ररक्षक बदलला आणि त्याचा फायदा आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 31 धावा डिफेंड केला आणि या सामन्यामध्ये सुद्धा 27 धावफलक कुठेतरी डिफेंड करण्याचं धाडस मनसुबा घेऊन टीम अंधेरी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढं चांगलं बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. आता मात्र मागच्या सामन्यामध्ये मिसिंग असणारा शुभम सुद्धा ऍड झालाय. अजून एक चांगला ऍडव्हान्टेज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांना भेटलंय. दिवेशला आपण गोलंदाजी मार्कवरती वाईडने सुरुवात केली. चला स्पीडअप करायचं थोडंसं अंधेरी संघ. न्यू बॅटर आपण पाहतोय रुपेश. वैयक्तिक एका सामन्यामध्ये अर्थातच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्याने पटकावले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही फसलेला आपल्याला दोन्ही बाजूने दिसतोय. हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण होईल का? रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. रुपेश आल्या पावलाने बॅक टू द पवेलियन गॉन. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे आणि त्यात सुद्धा आपण 2 वाईड पाहतोय. चेंडूचा विचार केला दिवेशच्या दोन्ही चेंडूवरती आपण रन आउटचा मारा पाहिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी दिवेश या पूर्ण हंगामामध्ये लयमध्ये सुद्धा आहे. हितेशला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली. विकेटचं पतन आपण पाहतोय. प्रेशर 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 आणि प्रेशर आपण पाहतोय. आपण इथे इथे मात्र फटका चांगला बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर येतोय मात्र दमदार असरदार क्रॅकिंग चौकार. अतिशय देखणा फटका. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 10 या आकड्यावरती. समीकरण मात्र विचार केला अर्थातच 10 धावा धावफलकावरती येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. थोडासा रूम जर आपण दिला फलंदाजाला तर त्याने मात्र त्याचा पूर्णपणे फायदा उचललाय. बॅकफूट वरती कट केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. प्रतीक वांगड तब्बल 3 धावा वाचवल्यात. धावफलक 11 या आकड्यावरती. मॅच अजूनही ऑन आहे. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
फडका चांगला सॅम्युएलच्या फळीतून येतोय हा दुसरा चौकार. धावफलकाचा विचार केला, धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 12 चेंडू 12ची गरज. मॅच 2 चौकारानंतर पूर्णपणे फिरली आहे. 12 चेंडू 12ची गरज. शेवटच्या 3 चेंडूवरती 2 चौकार आला आणि समीकरण बदलला. बारा चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण परागला वाहतोय. इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज बाद. परागने मात्र अर्थातच जे अनुभव त्याच्याकडे आहे त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. समीकरण 11 चेंडू 12ची गरज. फैजानला आपण पाहतो. 11 चेंडू 12ची गरज आहे. अकरा चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज आपण परागला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने अनुभव दाखवलाय. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर मात्र वारंवार आपल्याला 5 चेंडूवरती करावा लागणार आहे. 11 चेंडू 12ची गरज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ अर्थातच 1 लाख मोलाची स्पर्धा भटवाडीच्या आपण अर्थातच घाटकोपरच्या क्रिकेटच्या पंढरी मैदानावरती आपण पाहतोय. समाज कल्याण मैदान एक देखणं आयोजन नियोजन क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लबला पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन SSS लाईव्हच्या माध्यमातून. चला 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. प्लीज स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल धावफलकामध्ये बदल होणार आहे. 16 धावा धावफलकावरती. 10 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. 10 चेंडू 11ची गरज. 10 चेंडू 11ची गरज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. पडासूचा प्रयत्न. प्रत्येक 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला चेंडू. रनआउटची संधी. रोहन करतोय चुकी. डिफ्लेक्शन जज करण्यामध्ये चुकी आणि मात्र जीवनदान आपण पाहतोय. फैजानला भेटतंय. समीकरणाचा विचार केला. 8 चेंडू 9ची गरज. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल का? 2 चेंडू महत्वपूर्ण क्रुशियल. परागचं कौतुक करावं लागणार आहे. बॉल टू बॉल मॅचला अजूनपर्यंत जिवंत ठेवलंय कारण 4 चांगले चेंडू त्याने हाताळलेत. फलंदाजी मार्गवरती सॅम्युएल याच्या फळीतून अर्थातच 1 चौकार आलाय. यावेळेस आउटसाइड आहे. सुरेश सरस करतोय चुकी. सॅम्युएलला भेटते जीवनदान. 7 चेंडू 9ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. प्रेक्षक मात्र अर्थातच टक लावून या सामन्याचा आस्वाद घेतोय. प्रेक्षकांना माहिती आहे मॅच अजूनही फसलेली आहे. परागचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 7 चेंडू 9ची गरज. 9 धावा 7 चेंडू. क्वार्टर फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये. विक्रोळी विपक्ष अंधेरी.
इथे मात्र पेडा स्वीपचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण होईल का? सुरेश सरस करतोय थोडीशी चुकी, कारण थोडासा खाली थ्रो होता. समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू 8 ची गरज आहे. धडधड 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 आपण प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोके पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक 2024च्या रणसंग्रामामध्ये क्वार्टर फिनालेचा सामना. कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ लाख मोलाची स्पर्धा आणि काय क्वार्टर फिनालेचा सामना रंगलाय. 6 चेंडू 8 ची गरज, 8 धावा 6 चेंडू. बिग फाईट, बिग बॅटल, अंधेरी की विक्रोळी, विक्रोळी की अंधेरी. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत. सत्यप्रकाश गोलंदाजी मार्कवरती आहे. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केला होता आणि 1 गडी बाद घेतला होता. आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी शेवटचं अंतिम षटक 8 धावा डिफेंड करायचे आहेत. समोर मात्र सॅम्युएल, ज्याच्या फळीतून एक चौकार आलाय. दिमागातीचा रनआउटची संधी होती. रोहितने कलेक्शन केलं नाही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव 5 चेंडू 7 ची गरज. घाटकोपर नगरीमध्ये भटवाडीमध्ये आपण आहेत आणि इथे मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. तर आपल्याला धावा अर्जित करायचे आहेत. कंपल्सरी आपल्याला धावा चेस करायचे आहेत. चला प्लीज, आपल्याला विनंती आहे, विकेटच्या मागे राहायचं नाही. आयोजकांच्या मार्फत हा कॉल आहे, प्लीज. इथे मात्र प्लेड रनआउटची संधी आहे. विकेटचं होत आहे पतन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 ची गरज अजून येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. धीम्या गतीचा चेंडू होता परंतु लेस्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करणार आहेत. 4 चेंडू 6 ची गरज. 4 चेंडू 6 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 4 चेंडू 6 ची गरज. जलद गतीचा चेंडू प्रतीक स्टॉप करतोय. 3 चेंडू 5 ची गरज. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. क्रुशलाइज चेंडू. प्रेक्षक राजा पूर्णपणे शांत चित्ताने मात्र सामना पाहतोय. धीम्या गतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये विकेटचा होणार आहे. पतन कौतुक करावं लागेल सत्यप्रकाशचं. गतीमध्ये परिवर्तन म्हणून म्हटलं जाताना जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्याने अपडेट करतो तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. स्लोवर वन चेंडू आणि त्याचा फायदा आपण पाहतोय. गोलंदाज सत्यप्रकाशला समीकरण 2 चेंडू 5 ची गरज. कंपल्सरी चेस. क्वार्टर फिनालेचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला शुभमेट घनसोली माझी अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जावेद 11 ब्लू स्टार ब्लू बर्ड विक्रोळी. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. इथे मात्र फ्लिक केलाय. प्रतीकचं कौतुक करावं लागणार आहे. जिथे जिथे प्रतीक मात्र जातोय चेंडू येतोय आणि कलेक्शन करतोय. 1 चेंडू 4 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. अंधेरी की विक्रोळी, विक्रोळी की अंधेरी, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. 1 चेंडू 4 ची गरज. धडधड धडधड धडधड. ज्या कोणाला मात्र हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना पाहू नका. 1 चेंडू 4 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. चला स्पीडअप करायचं प्लीज. 1 चेंडू 4 ची गरज. 1 चेंडू 4 ची गरज. अंधेरी की विक्रोळी, विक्रोळी की अंधेरी, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. 1 चेंडू 4 ची गरज. स्विच हिट. वाईटचा इशारा. वाट पाहावी लागणार आहे. वाईट पाहावी लागणार आहे. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 3 ची गरज. पुन्हा एकदा फलंदाजाला संधी भेटणार आहे. सत्यप्रकाश गोलंदाजी मार्गवरती, फलंदाजी मार्गवरती फलंदाज आपण पाहतोय सनी.
एक चेंडू 3ची गरज. अंधेरी की विक्रोळी, विक्रोळी की अंधेरी. एक चेंडू 3ची गरज. स्टेट डाऊन द ट्रॅक, स्टेट डाऊन द ट्रॅक. अमन सेमीफिनाले मध्ये क्वालिफाय होताना आपण पाहतो शुभमेट घनसोली माझी अंधेरी. चला लगेचच टॉस झाला, कोण जिंकला? ही पण करतो मी कवर. ही पण करतो मी कवर. म्हणजे कसा मला निघतोय अमनला. ए नाना तुम्ही बघ अमन ना. करू सर. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय. चला अमन यायचा लगेचच. अमन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ट्रिपल एची जर्सी आपण पाहतोय. अमन यायचंय. नेक्स्ट मॅच कडे जाऊया. श्री साई गुरु कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर असा सामना असणार आहे. चला अमन यायचं लगेचच आपण जर्सी स्वीकार करण्यासाठी. टॉस कोण जिंकलाय? अरे इथपर्यंत सांगितलं ना. चला श्री साई गुरु कल्याण निर्णय पोहोचवायचा प्लीज लगेचच. फलंदाजी स्वीकारली आहे. बॉल काढा याच्यातून नवीन. बॉल काढा नवीन. चला अमन ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतो श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर्सीज. कल्याण बॅटिंग घेतो.